बघा पीएच स्केलचं काय काम असतं, एखादा पदार्थ ॲसिड असो, बेस असो किंवा न्यूट्रल असो, हे कसं मोजायचं विथ द हेल्प ऑफ पीएच स्केल. पीएचचा लॉंग फॉर्म काय, तर पॉवर ऑफ हायड्रोजन. पीएच इज पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ओके, आता बघा याच्यामध्ये पीएच स्केलमध्ये 1 ते 7 पर्यंत ही जी डायग्राम तुम्हाला दिसत आहे, म्हणजे जर तो 1 असेल तर तो खूप ॲसिडिक आहे, 2 असेल तर थोडा कमी ॲसिडिक, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 पर्यंत कमी ॲसिडिक, कमी कमी होईल आणि 7 वरती तो न्यूट्रल असेल. ओके, आणि 7च्या पुढे तो वाढत जाईल, 8 वरती तो बेसिक होईल. बेसिक म्हणजेच अल्कलाईन, एक लक्षात घ्या, म्हणजे ज्याचा पीएच 1 ते 7 दरम्यान आहे तो ॲसिड असेल. जसा जसा पीएच वाढेल तसे तशी ॲसिडिटी कमी होते. त्यानंतर ज्याचा पीएच 7 ते 14 आहे तो बेसिक असेल. बेसिक म्हणजेच अल्कलाईन, आणि जशी जशी इथं नंबर वाढेल तशी तशी बेसिसिटी त्याची वाढत राहील. आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट की जे ॲसिड असतात, ओके, ते जास्तीत जास्त हायड्रोजन आयन्स त्यांच्याकडे जास्त असतात, आणि जे बेस असतात बेसिक त्यांच्यामध्ये हायड्रोजन आयन्स कमी असतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की हायड्रोजन आयन आणि OH आयन ज्याच्यामध्ये दोन्ही कॉमन असतात ते असतात न्यूट्रल, आणि ॲसिडमध्ये OH जे आहे आयन हे कमी असतं आणि बेसमध्ये OH आयन हे जास्त असतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.